सागर बंगल्याकडे निघालेले मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत। जमावबंदीमुळे सर्वांना मागे फिरण्याचं आवाहन। मुंबईला जाण्याबाबतचा निर्णय चर्चा करून घेणार, जरांगेंकडून स्पष्ट। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये इंटरनेट बंदी। संभाजीनगरच्या सर्व आगारातील एसटी सेवाही तात्पुरत्या बंद। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी गृह खात्याचा निर्णय। देवेंद्र फडणवीसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये। आजच्या आजच सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, मनोज जरांगेंची मागणी। तर संध्याकाळी 5 वाजता भूमिका स्पष्ट करणार। मनसेची आज मुंबईमध्ये लोकसभा आढावा बैठक। 9 मतदारसंघांचा राज ठाकरे आढावा घेणार। निवडणूक स्वबळावर की मित्रपक्षांसोबत याविषयीही चर्चा अपेक्षित। विकास कामं वेगानं मार्गी लागावीत या उद्देशानं वेगळी भूमिका। राज्यातल्या जनतेला उद्देशून दिलेल्या पत्रात अजित पवारांचं स्पष्टीकरण। विकासाची ब्लूप्रिंट आणणार असल्याचीही ग्वाही। पणन कायद्यातील दुरुस्ती विरोधात आज बाजार समित्यांमध्ये एका दिवसाचा लाक्षणिक बंद। पुणे आणि नाशिकच्या बाजार समितींमध्ये शुकशुकाट। पश्चिम मुंबईत राहणाऱ्यांसाठी खुश खबर। गोखले पुलाची एक मार्गिका आज खुली होणार। 7 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होतं दुरुस्तीचं काम। विदर्भाला ऑरेंज अलर्ट। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता, तर काही ठिकाणी वीज कोसळण्याचाही अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।